नमस्कार, केएनएन सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी सुप्रिया आपल्या सर्वांचे स्वागत करते। बातमीपत्रा अगोदर सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या मुख्य हेडलाईन्सवर। 4 डिसेंबर पासून बेळगाव सुवर्ण विधानसौधात 10 दिवसांचे हिवाळी अधिवेशन। विधानसभा अध्यक्ष यूटी खादर आणि विधान परिषदचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी केली सुवर्ण विधानसौधची पाहणी। संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। पाहणी दरम्यान यूटी खादर यांनी सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांवर केला संताप व्यक्त। सुवर्ण सौधच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष, अधिकारी काय करत आहेत केला सवाल। नीट व सीईटी स्पर्धात्मक परीक्षेसाठी केली संस्थेचा पुढाकार। या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देता येणार स्पर्धात्मक परीक्षा। केली संस्थेच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांना होणार सोयीस्कर। आता पाहूया सविस्तर बातम्या। 4 डिसेंबर पासून बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे 10 दिवसांचे हिवाळी अधिवेशन होणार आहे। याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष यूटी खादर व विधान परिषदचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी पाहणी केली आहे। 4 डिसेंबर पासून बेळगाव सुवर्ण विधानसौधात 10 दिवसांचे हिवाळी अधिवेशन होणार आहे। याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष यूटी खादर आणि विधान परिषदचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी पाहणी केली आहे। आमदार, मंत्री, अधिकारी, पत्रकार, प्रेक्षकांसह इतर निवास सुविधांबाबतही अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, शहर पोलीस आयुक्त एस.एन. सिद्धरामप्पा, पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेसह अन्य उपस्थित होते। राजशेखर हिरेमठ, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। सुवर्ण विधानसौधच्या पाहणीसाठी आलेले विधानसभेचे अध्यक्ष यूटी खादर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना चांगलेच धारे बधले आहे। सुवर्ण विधानसौधच्या पाहणीसाठी आलेले विधानसभेचे अध्यक्ष यूटी खादर यांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांवर नाराजी व्यक्त केली आहे। सुवर्ण विधानसौधातील भिंतींची स्वच्छता न ठेवल्याने संतप्त झालेले खादर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांविरोधात नाराजी व्यक्त करून तुमचे जर घर हे असले असते तर तसेच ठेवले असते का असा सवाल त्यांनी केला आहे। सुवर्ण विधानसौध देखभालीवर वर्षाला 6 कोटी रुपये खर्च करण्यात येत असून स्वच्छतेसाठी 120 हून अधिक मजूर आहेत। तुम्ही काय केले असा सवाल या दरम्यान खादर यांनी केला आहे। 2016 व 17 मध्ये रंगरंगोटी केल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ठेकेदाराला बोलवण्याच्या सूचना या दरम्यान केल्या आहेत। ಕುಂದಿರ್ಬೇಕಂತ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಒಂದು 5 ವರ್ಷ ಕುಂದಿರ್ಬೇಕಂತ ಆಸೆ ಐತೆ। ವಿಧಾನಸೌಧ ಇಲ್ಲ। ಹಲೋ, ದಿನೇಶ್ ಪಾಂಡೆ ಬುಕ್ಕಮಲ್ಪನ್. ಇದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ವಿಧಾನಸೌಧ ಇಲ್ಲ ಸರ್, ಅಲ್ಲಿ ಜಾಯಿಂಟ್ ಒಂದ್ಸರಿ ಅದು ಹೆಂಗೆ ಇಂಥಲ್ಲಿ ಏನಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಡೆದು ಪಾರ್ಟಿಷನ್ ಮಾಡಿ ಒಂದು ಆಫೀಸ್ ಥರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಈ ನೀವು ಬೇರೆ ಯಾವ ನಮ್ಮ
ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಫಸ್ಟ್ ಲುಕ್ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಏನ ಏ ನಗನ ಬಾಬಾ ಬೇಗ ಬಾ ಈ ಕಡೆ ಏನಾಗಣ ಈಗ ಇದೇನು ಗೊತ್ತುಂಟಾ ಇದೊಂದು ಈ ಕಡೆ ಬರಲಿ ಇದೊಂದು ಈ ಕಡೆ ಬರಲಿ ಇದು ಬಿಟ್ಟರೆ ಇದು ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಬೇಕಾದ್ರೆ ಮುಂದೆ ಮಾಡಿ ಓಪನ್ ಗ್ಲಾಸ್ ನೀವು ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ನೋಡಿ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟಿವ್ राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया आपण विश्रांतीनंतर. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना सारी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुती गल्ली बेळगावी. आदर्श सारी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी. आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खड़े बाजार बेळगावी. आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खड़े बाजार बेळगावी. यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी, थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग. अमरकॉन, खड़े बाजार बेळगावी. Celebrate with Bhima Shubha Deepavali offers from 16th October to 19th November. Get up to rupees 1000 off on gold and silver for every purchase of rupees 10,000. Exchange your old gold and get additional rupees 800 per 8 grams. Pay only 90% per carat for diamonds. Get a gift voucher of rupees 1000 for every purchase of rupees 75,000. Bumper prize 18 Citroen C3 cars. Bhima Jewelers, Bengaluru, Udupi, Hassan, Mangaluru, Shivamoga, Vijayawada, Chennai, Rajamundry, Hosur, Belagavi. Also available on bhimagold.com. TNC apply. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पीयूसी विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी केली संस्थेच्या माध्यमातून CET व नीट एक्झाम आता घेतली जाणार आहे, अशी माहिती केली संस्थेचे संचालक महांतेश कवडगिमठ यांनी दिली आहे. 2024-25 पीयूसी मध्ये विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे केली संस्थेचे संचालक महांतेश कवडगिमठ यांनी सांगितले आहे. केली संस्थेच्या राजा लखनगौडा पदवीधर विज्ञान शाखा महाविद्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले की सुप्रीम कोर्ट निर्देशानुसार नीट प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.
केली संस्थेच्या माध्यमातून आता नीट व सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संचालक महांतेश कवडगिमठ यांनी केले आहे. केली संस्था गेल्या 107 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तर कर्नाटक म्हणजे आधी जे मुंबई कर्नाटक होतं त्या भागात आम्ही काम करतो. केलीचे सप्तर्षींना स्मरण करून आमचे नेते माननीय प्रभाकरना कोरे यांच्या नेतृत्वाखाली केली संस्थेच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टचा निर्देशानुसार आणि त्याचबरोबर भारत सरकारचा मार्गदर्शनाखाली नीट हा प्रवेश परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांना घ्यायला लागतो आहे. जेई परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांना घेऊ लागतो. त्यासाठी केली संस्थे बेळगाव, चिक्कोडी, गोकाक, निप्पाणी असल्या ग्रामीण भागातसुद्धा आम्ही इंडिपेंडंट PU कॉलेजेस सुरू केलं आहे. कारण असं नीट आणि जेईसाठी CETसाठी आमचे मुलं बेंगळूर, मंगळूर, मुंबई महानगराकडे न जाता ग्रामीण खेडे भागातल्या विद्यार्थ्यांना ते अवकाश लाभण्यासाठी आम्ही हे कार्यक्रम सुरू केलं आहे. त्याचा फायदा जास्तीत जास्त आमचे विद्यार्थी MBBS प्रवेश घ्यावा हा कारणासाठी आम्ही सुरू केलं आहे. विशेष करून आमचे ह्या वर्षाचा रिझल्ट जर पाहिला तर जवळजवळ बेळगावचे विद्यार्थिनी समृद्धी देसाई नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 705 मार्क्स घेतलेली आहे आणि त्यांचं राज्याला पहिला रँक आलेली आहे ती मुलगी. त्यांनी आता पांडिचेरीचे जिपमेर मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे. टोटल नीट परीक्षेमध्ये 720 पैकी 600 मार्क्स घेणारे 20 विद्यार्थी आहेत. 500चं वर घेणारे विद्यार्थी 50 विद्यार्थी घेतलेले आहेत. ह्यामुळं जवळजवळ 71 स्टुडंट्स MBBSमध्ये ॲडमिशन घेतलेले आहेत. 21 विद्यार्थी BDSमध्ये घेतलेत. 169 विद्यार्थी नर्सिंगला घेतलेत. 160 विद्यार्थी B फार्माला घेतलेत. असं हा विद्यार्थ्यांचा कौतुक करू इच्छितो आणि ते सर्व विद्यार्थ्यांना अभिनंदन करू इच्छितो. त्याचबरोबर केली संस्थेच्या माध्यमातून हा विद्यार्थ्यांना शिष्यवेतन देण्यासाठी आम्ही परीक्षा करतो आहे. हा परीक्षा 3 परीक्षा होणार आहेत. त्यापैकी 10वी वार्षिक परीक्षेचा आधी 2 परीक्षा होतील. ते एक डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ते डेट्स आम्ही डिक्लेअर करतो माध्यम मित्रांच्याकडनं आणि म्हणजे प्रिंट मीडियाकडनं आम्ही ते डिक्लेअर करतो. त्यानंतर 10वी परीक्षानंतर एक परीक्षा घेतो. तसं 3 परीक्षानंतर ते शिष्यवेतन किती द्यायचं हे आम्ही त्याचं अनाऊन्समेंटसुद्धा करतो. त्याचं पूर्णपणे ग्रामीण विद्यार्थी त्याचा उपयोग करून घ्यावं हाच विनंती आहे. 10वी परीक्षामध्ये 97पेक्षा जास्त घेणारे 25 विद्यार्थ्यांना 50% शुल्कमध्ये विनायती देणार आहे आम्ही. त्याचबरोबर 95 to 97 म्हणजे 95 to 96%, 96.99% घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 25 विद्यार्थ्यांना 25% शुल्कमध्ये विनायती देत आहे आम्ही. आणि शाळेला ज्यांनी फर्स्ट येतात आणि दुसरे क्रमांकावर येतात त्या विद्यार्थ्यांनासुद्धा विशेष स्कॉलरशिप आम्ही देणार आहेत. हा उपयोग ग्रामीण भागातले शेतकऱ्यांचं मुलं, सामान्य लोकांचं मुलं, जे आर्थिक दुर्बल वर्गातले मुलं आहेत त्या विद्यार्थ्यांना उपयोग व्हावं ह्यासाठी आम्ही हा स्कीम राबवतो. ह्याचा पूर्णपणे उपयोग ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी घ्यावा हाच विनंती करतो. या दरम्यान CET परीक्षात 705 गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या बेळगावची समृद्धी देसाई ही प्रथम क्रमांकावर आल्याने तिचा सन्मान करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. बेळगाव येथील सदाशिवनगर येथे बंद घर फोडून 60,000ची रक्कम व 20 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. सदाशिवनगर येथील एक बंद घर चोरट्यांनी फोडले आहे.
बेळगावचे सदाशिवनगर येथील रहिवासी शेखरगौडा मलंगौडा पाटील हे 5 नोव्हेंबर रोजी एका लग्नाच्या साखरपुड्यासाठी गोकाक येथे गेले होते. त्यांचे बंद घर पाहून चोरट्यांनी डाव साधला आणि हातोडा, कटावणी, कोयता असे साहित्य वापरून चोरट्यांनी घराचे कुलूप व नंतर आतील तिजोरी फोडून कार्यभाग साधला आहे. तिजोरीतील 60,000 रुपये रोकड आणि 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लुटून चोरटे पसार झाले. घर मालक पाटील गोकाकहून परत आल्यावर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी श्वान पथक घटनास्थळी आणून चोरट्यांचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. शिवाय ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळावरील ठसे घेतले आहेत. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची. भेटूया आपण विश्रांतीनंतर. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाव जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खडे बाजार, बेलगावी। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज प्रधानमंत्री उज्ज्वल गॅस योजनेचा महिलांना कितपत फायदा होत आहे याची प्रचिती मुदगा गावामध्ये झाली आहे। चुलीवरती स्वयंपाक करतेवेळी माता भगिनींना धुरापासून अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लक्षात येताच काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री उज्ज्वल गॅस योजना सुरू करण्यात आली।
आणि आज भारतातील ग्रामीण भागासह उपनगरांमधील करोडोपेक्षा जास्त महिला वर्गाला लाभ झाल्याचे स्पष्ट होत आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील छत्रपती शिवाजी चौक मुदगा येथे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस वितरण करण्यात आले आहे. यावेळी खासदार मंगला अंगडी, इरण्णा कडाडी, धनंजय जाधव यांनी लाभार्थ्यांना एकूण 100 गॅसचे वितरण केले आहे. सामरा यशवंत गॅस एजन्सी बेळगाव इंडियन गॅसचे डिव्हिजनल मॅनेजर चिंता मनोहर व यशवंत गॅस एजन्सी मॅनेजर देवकुमार उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गॅस व शेगडीचे या दरम्यान वितरण करण्यात आले आहे. यावेळी भाजपा प्रमुख उमेश पुरी व महिलांनी मोदींच्या उज्ज्वला गॅस योजनेचे कौतुक केले. आज मुतेगावमध्ये इंडियन गॅस यशवंत गॅस एजन्सी सामरा यांच्यामार्फत जी मोदीजींची महत्त्वाकांक्षा योजना होती ती उज्ज्वला योजना, या योजनेतर्फे आज मुतेगावमध्ये जवळजवळ 100 गॅस सिलेंडरांचं वितरण करण्यात आलेलं आहे. या योजनेचा लाभ सर्व माता भगिनींना मिळालेला आहे. या योजनेचे महत्त्व म्हणजे ज्यांना ज्यांना गॅस सिलेंडर नाही आहे, ज्यांच्यामध्ये घरामध्ये चूल चालू आहे, त्या चुलीचा धूर लागून या आमच्या माता भगिनींना त्रास होतो आहे. तो त्रास होऊ नये म्हणून हे मोदीजींनी उज्ज्वला योजना सुरू केली की जवळजवळ 9 ते 10 कोटी महिलांना याचा लाभ मिळालेला आहे. त्याबद्दल आम्ही या मुतेगावच्या वतीनं व समस्त नागरिकांच्या वतीनं श्रीमान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. तसेच आमच्या या यशवंत गॅस एजन्सी इंडियन गॅस यांचेसुद्धा आभार मानून या कार्यक्रमानिमित्त सर्व बसरेकट्टी, शिंदोळी, मुतगा, सामरा, मुदगा गावचे सर्व कार्यकर्ते, सर्व नागरिक उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व मोदीजींनी ही महत्त्वाकांक्षा योजना दिली त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा आभार मानून मी या कार्यक्रम संपल्याशी जाहीर करून आपले आभार मानतो. छान वाटते कारण की सिलेंडर चूल पेटवताना सगळ्यांना दूर होतोय, घर काढवतोय. त्याच्यामुळे सिलेंडरमुळे आता तो त्रास होणार नाही. फ्री दिले त्याच्याबद्दल तुम्हाला फ्री दिले त्याच्याबद्दल सांगा. म्हणजे आता फ्री दिले तुम्हाला सिलेंडर त्याच्यामुळे आम्हाला उपयोगी पडेल कारण की पैसे जास्त वापरता येणार. पैसे लागले नाहीत, फुकट मिळाले नाही. त्याच्यामुळे आम्हाला आमचे पैसे वाचले. तेच पैसे आम्ही दुसरीकडे यूज करू शकतो. चांगलं झालं नाही, छान झालं. उपस्थित राजू देसाई, वीरभद्र पुजेरी, एलेश कोळकर, अप्पाना चौगुले, भरमा पाटील, दीपक पुरी, उमेश पुरी, रवी कोटबागी, सागर शेरेकर, विकास देसाई, अप्पाना बसवाड आणि मुदगा सामरा, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मोदगा येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. जैन समाजाच्या वतीने नव्याने उदयाला आलेल्या जैन साधूंची मिरवणूक बेळगावमध्ये मोठ्या उत्साहात काढण्यात आली आहे. पांगुळ गल्ली जैन बस्ती येथून जैन समाजाच्या वतीने नव्याने उदयाला येणारे जैन साधू यांची मिरवणूक बेळगाव शहरामध्ये अगदी उत्साहात काढण्यात आली. जैन समाजाच्या वतीने पांगुळ गल्ली येथील जैन मंदिरापासून सजवलेल्या रथामध्ये नव्याने उदयाला आलेल्या जैन स्वामींची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये बेळगावचे व हैदराबादचे स्वीटी बहन, रिडांग कुमार, कुशल कुमार, साक्षी कुमारी या चौघांनी जैन साधूंची दीक्षांत घेतली आहे. यामुळे खडे बाजार, भेंडी बाजार, रविवार पेठ, मारुती गल्ली, मठ गल्लीसह विविध गल्ल्यातून या रथाची मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी जैन समाजाचे उत्तम पोरवाल यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. बेलगाम शारदा साड़ी के हम व्यापारी हैं, जैन समाज के, और ये हमारी भांजी है, बहन की लड़की और उसका एक लड़का. क्या नाम? और शाहपुर की हमारे बेलगाम की एक लड़की है और प्लस हैदराबाद से एक आए हैं, वो एक लड़का है. ये चारों दीक्षा ले रहे हैं और संयम साधु बनने वाले हैं, जैन साधु बनने वाले. 22 जनवरी की इनकी दीक्षा सूरत में है. उसके निमित्त में इसका प्रोसेशन निकल रहा है वरगोड़ा, और उसके लिए वसीदान का वरगोड़ा है. वसीदान करके दान करके बाद में ये लोग सब छोड़ के साधु बनने वाले हैं. क्या नाम है उनका इधर बेलगाम? एक है अपना स्वीटी कुमारी और उनका बेटा है रिदान कुमार. बाद में एक है श्रेवस कुमार, साक्षी कुमारी. ये चारों जन दीक्षा लेने वाले हैं
तो ये निमित्त से हम उनका प्रोसेशन निकाल के पब्लिक को ये करा रहे हैं। कहाँ से कहाँ तक प्रोसेशन? हाँ? कहाँ से निकाला? बांगुल गली जैन मंदिर तक जाएंगे, वहाँ से निकले थे। गली, भिंडी बाजार, बड़े बाजार, रामदेव गली, मारुति गली, कलमट रोड होके वापिस पांगुल गली में ये पूर्णावधि होगी और वहाँ उनका स्पीच होगा और उनका वहाँ से बहुमान होगा। और सबके लिए यावेळी जैन महिला पुरुष सह युवा वर्गांनी भाग घेऊन गाजावाजा करत ही मिरवणूक काढली आहे. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या मुख्य हेडलाईन्सवर. 4 डिसेंबर पासून बेळगाव सुवर्ण विधानसौधात 10 दिवसांचे हिवाळी अधिवेशन. विधानसभा अध्यक्ष युटी खादर आणि विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी केली सुवर्ण विधानसौधची पाहणी. संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. पाहणी दरम्यान युटी खादर यांनी सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांवर केला संताप व्यक्त. सुवर्ण सौध स्वच्छतेकडे दुर्लक्ष, अधिकारी काय करत आहेत, केला सवाल. नीट व सीईटी स्पर्धात्मक परीक्षेसाठी केली संस्थेचा पुढाकार. या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देता येणार स्पर्धात्मक परीक्षा. केली संस्थेच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांना होणार सोयीस्कर. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा कॅनन सिटी न्यूज मराठी.